हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज हर्षास किचन्समध्ये बनवलं आहे आपण मोठ असते ना, मटकी, मोड आलेली मटकीचा चिला आणि ते पण एक विशेष पद्धतीने. हे बीटचे जे पाने दाखवत आहे मी, या पानाची भाजीसुद्धा होते. मी तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की प्रोव्हाइड करणार. आणि या दांड्या असतात, ज्या बीटच्या दांड्या मी दाखवत आहे, त्या दांड्याचा वापर करून म्हणजे बीटचं पोषण तत्व आपण या चिल्यामध्ये सुद्धा घेणार आहे. या बीटच्या दांड्या खूप छान राहतात, खूप हेल्दी राहतात आणि जे बीटमध्ये तत्व असतात, पोषण तत्व या दांड्यामध्ये असतात. तर बीटचा न दांडा वाया जातो, न पानं न फळ. चला तर मोड आलेली आपण मटकी घ्यायची. लसूण घेतले आहे, एक मिरची घेतली आहे, फ्रेंच बी घेतली आहे, गाजर घेतले आणि ज्या दांड्या आहे ना बीटच्या, ते घेतले आहे कट करून. फ्रेंड्स, तुम्ही म्हणाल की तू जास्त घेतले नाही आहे, थोडंच घेतले आहे, कारण की मी फक्त लहान लहान 2 चिलेच बनवणार आहे, त्यामुळे मी प्रमाण एवढं घेतलं आहे. आणि तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर तुम्ही जास्त वापरू शकता. तर याच्यामध्ये आपण वापरला आहे अर्धा चम्मच जिरा. हे सगळ्यात पहिले क्रश करून घ्यायचं मिक्सरला आणि त्याच्यानंतर जी मोड आलेली मटकी आहे आपली, ते टाकायचं. आपण या ठिकाणी मोड आलेली मटकी किंवा मूग, चणे असं आपण वापरू शकतो. लहान मुलं हे मोड आलेले पदार्थ किंवा कडधान्य खात नाही किंवा कोणते मोठे माणसंसुद्धा खात नाही, तर त्यांना हा चिला एकदम पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त आहे. अशा प्रकारे बनवा आणि त्यांना आवडेल. याच्यामध्येच आपण 2 चम्मच बेसन टाकलं आहे बाइंडिंगसाठी. चला तर आता ही आपण एका भांड्याला काढून घेऊया आणि थोडं पाणी घालून याचा जो थिकनेस आहे थोडा कमी करून घेऊया. थोडं पाणी घालायचं भांड्यामध्ये मिक्सरच्या आणि याला चांगलं 2 मिनटासाठी चांगलं एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं. त्यामुळे चांगलं ते बॅटर फ्लफी होते आणि आपले जे जे आपण बनवणार आहे धिरडे किंवा याला आपण डोसासुद्धा म्हणू शकतो, एकदम छान फ्लफी आणि स्पॉन्जी बनतो. चला तर पहिले ग्रीस करून घेतलं आहे आपण पॅनला आणि त्याच्यावरच आपण हे बॅटर टाकायचं. याच्यामध्येच आपण मीठ टाकलं होतं त्या बॅटरमध्ये, मी ते सांगायचं विसरली तेव्हा. अर्धा चम्मच मीठ टाकलं आहे आणि छान प्रकारे ज्या थिकनेसचा आपल्याला डोसा लागतो किंवा हे घावणं लागतं ते स्प्रेड करून घ्यायचं आणि झाकून याला 2 मिनटासाठी झाकून शिजवायचं. आणि 2 मिनटं झाले की हे फ्लिप करून घ्यायचं छान प्रकारे. एकदम टेस्टी बनतो आणि लहान मुलांना कसं कडधान्य खात नाही, कोणाला मोठ्या माणसांनासुद्धा आवडत नाही कडधान्य, आणि कडधान्य खाणं पण एकदम छान राहते, जरूरी राहते प्रोटीनसाठी. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे चिला बनवून खाऊ घाला. एकदम त्यांना ओळखायलासुद्धा येणार नाही आणि टेस्टी लागतो. याच्यामध्ये तुम्ही कांदा चॉप करूनसुद्धा टाकू शकता या बॅटरमध्ये, पण मी माझ्या लहान मुलासाठी केलं होतं हे, तर त्यामुळे त्याला प्लेन ठेवलं मी, कांदा वगैरे टाकला नाही. कांदा टाकल्याने पण टेस्ट आणखी इम्प्रूव्ह होते आणि एकदम छान आणि टेस्टी प्रकारे हा चिला किंवा डोसा म्हणा एकदम टेस्टी बनतो. याच्यावर आपण बटरसुद्धा यूज करू शकतो, बटरने आणखी टेस्ट छान लागते. अशाच प्रकारे मी दुसरा पण चिला तुम्हाला बनवून दाखवते, पहा या प्रकारे. चला तर आपला टेस्टी असा सुपर हेल्दी नाश्ता तयार आहे आणि बीटचं पोषणतत्व आणि कडधान्याचं पण पोषणतत्व याच्यामध्ये आपल्याला मिळते आणि एकदम टेस्ट बनतो. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.